नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात 27 जून 2025 रोजीच्या चालू घडामोडी. पहिली बातमी आहे नेटो परिषद 2025. आता एम-पी-एस-सी मध्ये असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असेल, जागतिक ज्या महत्त्वाच्या परिषदा आहेत, यावर वारंवार प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या अगोदरही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या जागतिक परिषदांवर प्रश्न विचारून झालेले आहेत. आणि नेटो ही जी संघटना आहे, ती सध्या जागतिक लेव्हलला चर्चेमध्ये देखील आहे. त्यामुळे नेटो परिषद 2025 ही जी काही परिषद झालेली आहे, याबद्दलची थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. नेटो परिषद 2025 ही नेदरलँडमध्ये संपन्न झालेली आहे. त्यासोबतच या परिषदेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे संरक्षण खर्चामध्ये वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जागतिक लेव्हलला जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या अनुषंगाने हा जो काही निर्णय झालेला आहे, फार महत्त्वाचा ठरतो. या परिषदेमध्ये सदस्य देशांनी 2035 पर्यंत दरवर्षी जीडीपीच्या 5% संरक्षण खर्चावर भर देण्याचे मान्य केलेले आहे. त्यासोबतच सर्व सदस्यांनी एकमेकांच्या संरक्षणासाठी दृढ निश्चय व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी नेटोवर विशेष दबाव टाकला होता. आता जे काही जागतिक लेव्हलला वेगवेगळे युद्ध सुरू आहेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे इराण आणि इराण आणि इस्रायल यामध्ये एक युद्ध सुरू आहे. त्यासोबतच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यासोबतच विविध पश्चिम आशियाई देशांमध्ये देखील वेगवेगळे संबंध ताणलेले आहेत. या सर्व अनुषंगाने नेटो परिषदेमध्ये हा जो काही निर्णय झालेला आहे, जो म्हणजे 5% जीडीपीच्या 5% संरक्षण खर्चावर भर देण्याचे मान्य केलेले आहे, हे फार महत्वाचे आहे. कारण जे काही नेटोमधील सदस्य देश आहेत, हे बऱ्यापैकी हे विकसित देश आहेत. आणि विकसित देशांनी जर संरक्षण खर्चावर आपला जीडीपीचा खर्च जर वाढवला, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे हा निर्णय फार महत्त्वाचा ठरतो. आणि या निर्णयासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष दबाव टाकला होता. आता नेटो परिषदेबद्दल आपण माहिती पाहिली, तर आता नेटो म्हणजे काय? तर नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, हा त्याचा एक लॉंग फॉर्म आहे. नेटो ही एक राजनीतिक आणि लष्करी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तिची स्थापना 1949 साली झालेली आहे. याचं उद्दिष्ट काय होतं? सदस्य देशावर कोणताही हल्ला झाल्यास सर्व देश मिळून संरक्षण करणे. म्हणजेच एकावर हल्ला म्हणजेच सर्वांवर हल्ला, हे तत्वज्ञान नेटोमध्ये मानले जाते. त्यामुळे ही संघटना पश्चिम आशियाई देश पश्चिमी देश, आशियाई नाही, तर पश्चिमी जे कोणते देश आहेत आणि जे आपण विकसित देश म्हणून गणले जातो, या सर्वांची एक संघटना म्हणून ही ओळखली जाते. यामध्ये सध्या सदस्य देशाची संख्या आहे 32. तर पुढची बातमी पाहूया. मी आता नुकतेच सांगितल्याप्रमाणे इराण इस्रायल संघर्षातील आता एक नवीन वळण आलेलं आहे. मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना अमेरिका आता थेट कृतीवर उतरलेली आहे. म्हणजेच एक काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे 6B2 बॉम्बर्स, जे गुप्त कारवाई आणि अणुउपकरणांवर हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे इराणच्या फोर्डो आणि अजून 2 अणुकेंद्रावर यशस्वी हल्ला करून परतलेले आहेत. हे जे बॉम्बर्स होते, हे मिसोरी येथे उड्डाण करताना अर्ध्या टप्प्यात इंधन भरत होते. यावरून असा अंदाज लावला जात होता की ते अत्यंत जड असे पेलोड बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जात होते. आणि त्यानंतर अमेरिकेचे जे मीडिया आहे, यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला. अमेरिकेने हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया या बेटावरून हा हल्ला केलेला आहे. आता डिएगो गार्सिया हे हिंदी महासागरातील एक प्रमुख बेट आहे आणि या बेटावर अमेरिकेची मालकी आहे. त्यामुळे डिएगो गार्सिया या बेटाचं नाव लक्षात ठेवणं आपल्या सर्वांना परीक्षेच्या अनुषंगाने गरजेचं आहे. आणि अमेरिकेने जो हल्ला केलेला आहे, तो इराणवरील सर्वात महत्त्वाचं जे अणुकेंद्र आहे, ते आहे फोर्डो. फोर्डो अणुकेंद्र हे इराणमधील सर्वात सुरक्षित केंद्र मानलं जातं. जे तब्बल 80 ते 90 मीटर खोल जमिनीत तयार करण्यात आलेलं होतं. आणि याच अणुकेंद्रावर अमेरिकेने हल्ला केलेला आहे. आता या सर्व हल्ल्याच्या अनुषंगाने इराणने संपूर्ण जगाला एक धमकी दिलेली आहे. ती म्हणजे हॉर्मुझची खाडी बंद करण्याचा एक इशारा दिलेला आहे. आता ही हॉर्मुझची जी खाडी आहे, ही बंद करण्याचा जो काही त्यांचा निर्णय आहे,
त्याचे संपूर्ण जगावर परिणाम कसं काय होतील आणि हार्मुजच्या खाडीचे इतकं सामरिकदृष्ट्या महत्त्व कसे आहे, हे आपण थोडक्यात पाहूया. तर हार्मुजच्या खाडीचं भौगोलिक स्थान जे आपण आता शेजारील या मॅपमध्ये पाहू शकता, ते आहे उत्तरेला हॉर्मुजच्या खाडीच्या उत्तरेला आहे इराण हा देश, तर दक्षिणेला आहे ओमान आणि UAE हा देश. हॉर्मुजची जी खाडी आहे, ही पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र या 2 समुद्रांना जोडणारी खाडी आहे. म्हणजे परीक्षेत दोन्ही अंगांनी प्रश्न विचारला जाऊ शकतो, की हॉर्मुजच्या उत्तरेला कोणता देश आहे, दक्षिणेला कोणता देश आहे आणि हॉर्मुजची जी खाडी आहे, ती कोणत्या 2 समुद्रांना जोडते. पश्चिम आशियातील प्रमुख तेल उत्पादक देश येथून होणाऱ्या तेल निर्यातीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे ह्या खाडीला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि विशेषतः म्हणजे काय, तर जगातील 20% कच्चे तेल या मार्गाने जाते आणि भारतासाठी सुमारे 60 ते 65% कच्च्या तेलाची आयात याच मार्गाने होते. त्यामुळे ही खाडी जागतिकदृष्ट्या फार फार महत्वाची ठरते. आता धोक्याची शक्यता काय, तर इराण आणि अमेरिकेचा जो संभाव्य हल्ला आहे किंवा राजकीय तणाव आहे, यामुळे इराणने ही खाडी बंद करू शकतो. याचे परिणाम काय होतील, तर तेलाचे दर वाढणार, भारतात महागाईचा भडका उडणार, त्यासोबतच जागतिक ऊर्जा सुरक्षेवर मोठा धोका निर्माण होणार. आता यावर हार्मुजच्या खाडी वर उपाय काय असू शकतो, तर भारताने रशिया, अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशांकडूनही तेल आयात करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हार्मुजच्या खाडीवरील अवलंबित्व कमी होण्याचा आता मार्ग उपलब्ध झालेला आहे. आता इराणवर जो काही अमेरिकेने हल्ला केलेला आहे, यामध्ये दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अमेरिकेने जे 2 बस्टर बॉम्ब टाकलेले आहेत, तर ते काय आहेत नेमके? तर बंकर बस्टर बॉम्ब हे जमिनीवर आदळल्यानंतर खोलवर घुसून स्फोट करणारे बॉम्ब आहेत. आणि हे कशासाठी वापरले जातात? तर लपविलेले अणुउद्योग, बंकर, गुप्त लष्करी ठिकाणे हे उद्ध्वस्त करण्यासाठी हे वापरले जातात. अमेरिकेचा GBU 57A/B बंकर बस्टर या बॉम्बचे वजन आहे 30,000 पौंड. त्याची भेदन क्षमता आहे 61 मीटर जमिनीखाली. हे जे बंकर बस्टर बॉम्ब आहेत, हे त्याच्या अचूकतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच एकामागोमाग 2 बॉम्ब जर वापरले, तर अधिक खोल लक्ष्य भेदता येते. आणि विशेष बाब म्हणजे हे जे बॉम्ब आहेत, याची जी क्षमता आहे, ही फक्त अमेरिकेकडे आहे. अमेरिकेच्या B-2 स्टेल्थ बॉम्बर या गुप्त लष्करी विमानाद्वारे हे टाकता येतात. पुढची महत्त्वाची बातमी आहे आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, ती म्हणजे डिजिपिन. तर डिजिपिन काय आहे? तर भारतीय पोस्ट विभागाने पिन कोड ऐवजी आता डिजिपिन प्रणाली जाहीर केलेली आहे. म्हणजे पोस्ट ज्यावेळेस आपण आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्ट जे पाठवतो, त्यावेळेस आपण पिन कोड वापरायचो. तर आता पिन कोड ऐवजी आता भारतीय पोस्ट विभागाने डिजिपिन वापरण्याचे जाहीर केलेले आहे. तर डिजिपिन काय असणार आहे? तर डिजिपिन नावाचा एक डिजिटल पत्ता असणार आहे. यामध्ये 10 अंकी डिजिपिन असणार आहे आणि हे शहर, गाव आणि घरचा अचूक पत्ता सांगण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक 4x4 मीटरला एक 10 अंकी डिजिटल पत्ता मिळेल. इंडिया पोस्ट, IIT हैदराबाद, NRSC आणि इस्रो यांच्या सहकार्याने डिजिपिन ही जिओ कोड केलेली डिजिटल पत्ता प्रणाली विकसित केलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. तर महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण. आता आजच्या दिवसाची म्हणायला गेलं तर सर्वात महत्त्वाची बातमी हीच असेल. तर महाॲग्री AI 2025 ते 2029 धोरण नुकतेच जाहीर झालेले आहे. आणि परीक्षेच्या अनुषंगाने हे फार, फार, फार महत्त्वाचं आहे. कारण आत्ताचं जे युग आहे, हे संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेडच आहे. आणि महाराष्ट्राने देखील आपल्या कृषी विभागामध्ये देखील या AIचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. यासाठी महाराष्ट्राने धोरण निर्माण केलेलं आहे आणि हे धोरण 2025 ते 2029 या कालावधीसाठी असणार आहे. हे जे नवीन धोरण आहे, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, रोबोटिक्स, जनरेटिव्ह AI यांसारख्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल शेतीसाठी स्थायित्व व नवोपक्रमाला चालना देणारं धोरण असणार आहे. आणि या धोरणाचे महत्त्वाचे उपक्रम कोणते असणार आहेत? तर यामध्ये ॲग्रीस्टॅक, महाएग्रीटेक, महावेद, क्रॉपसॅप हे सर्व यामध्ये असणार आहेत. त्यासोबतच डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी हे देखील या धोरणाचा भाग असणार आहे. त्यासोबतच या धोरणामध्ये 500 कोटींचा प्रारंभिक निधी देखील मंजूर केलेला आहे.
त्यासोबतच त्रिस्तरीय प्रशासकीय रचना यामध्ये असणार आहे. तर याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणारच आहे. कारण एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध ज्या काही संकटाचा सामना करावा लागतो, तो सोडवण्यासाठी मदत होणार आहे. आणि यासोबतच वेगवेगळे संस्थात्मक देखील विकास होणार आहेत. कारण जेणेकरून एआयचा वापर आता कृषी क्षेत्रामध्ये होणार आहे. तर एआय रिलेटेड ज्या कोणत्या संस्था असतील किंवा शेती रिलेटेड ज्या कोणत्या संस्था असतील, या सर्व संस्थांचा विकास या माध्यमातून आता होणार आहे. त्यासोबतच डेटा व डिजिटल पायाभूत सुविधा देखील वाढणार आहेत. डेक्स नावाचा कृषी डेटा एक्सचेंज असणार आहे. त्यासोबतच जिओ स्पेशल इंटेलिजन्स आधारित निर्णय यंत्रणा असणार आहे. त्यासोबतच ड्रोन, उपग्रह आणि उपकरणांद्वारे अचूक माहिती संकलन होणार आहे. आणि या सर्व कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाचं म्हणजे महाराष्ट्र कृषी बुद्धिमत्ता धोरणाचं उद्दिष्ट काय असेल? तर ऑब्व्हियसली महाराष्ट्राला डिजिटल कृषी नाविन्यतेत देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर नेणे हे या धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. तर आजचा आता एक आतापर्यंत आपण ज्या काही चालू घडामोडी पाहिल्या, त्यातून आता आपण आजचा एक प्रश्न तयार केलेला आहे. हर्मुजची खाडी ही कोणत्या दोन समुद्रांना जोडते? लक्षात घ्या, मी तुम्हाला ती बातमी ज्यावेळेस झाली, त्यावेळेस देखील हे सांगितलं होतं, की या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आजचा हा प्रश्न आहे, हर्मुजची खाडी कोणत्या दोन समुद्रांना जोडते? तर पर्याय क्रमांक 1 आहे अरबी समुद्र आणि लाल समुद्र. पर्याय क्रमांक 2 आहे कॅस्पियन समुद्र आणि काळा समुद्र. पर्याय क्रमांक 3 आहे अरबी समुद्र आणि पर्शियन गल्फ. आणि पर्याय क्रमांक 4 आहे पर्शियन गल्फ आणि ओमानचा सागर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरबी समुद्र आणि पर्शियन गल्फ. मी तुम्हाला ती बातमी ज्यावेळेस झाली त्यावेळेस ती नकाशामध्ये देखील दाखवली होती, की हार्मुजची खाडी ही अरबी समुद्र आणि पर्शियन गल्फ या 2 वॉटर बॉडीज किंवा या 2 समुद्रांना जोडते. आणि फक्त 2 समुद्रच नव्हे, तर या खाडीच्या उत्तरेला कोणता देश आहे, दक्षिणेला कोणता देश आहे, हे देखील मी सांगितलं आहे. त्यामुळे ही बातमी नक्की आवर्जून तुम्ही लक्षात असू द्या. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. अशाच अधिकाधिक कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. त्यासोबतच आम्ही टेलिग्राम असेल, WhatsApp असेल किंवा Facebook असेल, या सर्व माध्यमावर आम्ही आहोत. या सर्व माध्यमावर आपण फॉलो करायला आम्हाला विसरू नका. धन्यवाद.